ज्ञान प्रताप विलसत वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। इमाम पंचभूतनो विचारज कह्यो, जुदा जुदा तत्व बतायो, सद्गुरु मुखे समझी लेजो, तो ब्रह्मसुख पामे आजो। पंचीकरण या ग्रंथामध्ये 5व्या क्रमांकाची ही चौपाई आहे। सद्गुरू सांगतात या पंचीकरणात पंचभूताचा विचार केलेला आहे। पंचभूते म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश, त्यांच्या तत्वाचे व स्थूल, सूक्ष्म आणि कारण या 3 शरीराच्या तत्वाचे जे निरनिराळे विभाग आहेत त्याचे वर्णन केलेले आहे। आणि त्या भौतिक तत्वाहून वेगळा पण त्यांना जाणणारा द्रष्टा साक्षी जो आत्मा, त्याचेही तत्व त्यात सांगितलेले आहे। त्या पंचीकरणाचा अर्थ ब्रह्म सद्गुरू पासून श्रवण करून समजावून घे। तो पुरा समजला म्हणजे तुला आत्मतत्वाचा अनुभव येईल। असा जर योग घडून आला तर ताबडतोब म्हणजे चालू असलेल्या ह्या तुझ्या जन्मातच तुला ब्रह्मसुखाची प्राप्ती होईल। मग शिष्य विचारतात, ब्रह्मनिष्ठ सद्गुरू जवळूनच पंचीकरण श्रवण करून समजून घेण्याची काय जरूर आहे? असे विचारण्याचे कारण इतकेच की पंचीकरण म्हणतात ते तर मराठी भाषेत असल्यामुळे मला स्वतःच वाचता येईल व त्याचे अर्थही कळेल। असे असताना सद्गुरू जवळून समजावून घे असे आपण का सांगितले? त्यावेळेस सद्गुरू सांगतात, बाळ शिष्या, तुला पंचीकरणातली अक्षरे वाचता येतील, त्याचा अर्थ म्हणजे शब्दार्थही तुला समजेल, पण सद्गुरूच्या उपदेशा वाचून शब्दाचे जे खरे मर्म किंवा रहस्य आहे ते तुला कधीही समजणार नाही। अर्थात आत्म्याविषयी बोधही निसंशय होणार नाही। आता याच्यावर आपल्याला एक दृष्टांत सांगतात। गुप्तधनाबद्दल एक दृष्टांत सांगितलेला आहे। एका गृहस्थाजवळ पुष्कळ धन होते। संकटकाळी त्याचा उपयोग करू म्हणून त्याने बागेत सिद्धेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर बांधले आणि त्याच्या ठिकाणी त्याच्या शिखरातील घुमटाच्या पोकळीत कोणाला दिसू नये म्हणून गुप्त रीतीने ठेवले व वहीत नोंद करून ठेवली की संवत 1725च्या वर्षी उत्तरायणामध्ये चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या अष्टमी तिथीस दिवसा 2 प्रहरी 12 वाजता सिद्धेश्वर देवळाच्या शिखरावरील घुमटात 15 लाख रुपयाच्या सोन्याच्या मोहरा ठेवलेल्या आहेत। जेव्हा काम पडेल तेव्हा काढाव्या अशी त्यांनी नोंद करून ठेवली। आता तो गृहस्थ पत्नीला आणि मुलाला घेऊन यात्रेला निघून गेला आणि यात्रेला निघून गेल्यानंतर तो अकस्मात तिथं मरण पावला। मग ती पत्नी आणि मुलगा परत माघारी आले। आता लहान असताना तो मुलगा लहान होता, कसं तरी धकवलं, मग तो मोठा झाला, मग व्यापार करू लागला। पण त्या व्यापार करण्यामध्ये त्याचं नुकसान झालं, म्हणजे तोटा झाला त्याला, आणि तो कर्जबाजारी झाला। सगळे सावकार त्याला मागू लागलेत मग पैसे। आता पैसे मागितल्यानंतर त्याला वाटलं की आपण जे सगळे वही खाते होते, आपले वडील खूप मोठे व्यापारी होते, तर ते मागचे जे काही वही खाते आहेत ते तपासून पाहावं। एखादं कोणाचं देणं असं त्याच्याकडून येणं असेल तर आपले हे सगळं कर्ज काय होईल, फिटून जाईल, नील होईल। त्यासाठी त्यानं ते मागचे सगळे तपासून काढल्या फाईली। बाकी काही असेल तर ती वसूल करून घेऊ असं म्हणून त्यानं मग ती नोंद त्याला सापडली 15 लाख रुपयाच्या सोन्याच्या मोहरा। मग त्यानं काय केलं ते वाचलं आणि वाचल्या पद्धतीनं त्यानं काय केलं, गौंड्यांना बोलविलं आणि ते मंदिराचा घुमट तोडून टाकला। तर तोडल्यानंतर त्याच्यात काही पैसेच निघाले नाही।
तर ते पैसे नाही निघाले म्हणून तो नाराज झाला. नाराज झाल्यानंतर त्यानं एका मित्राला विचारलं. ते म्हणे हे लिहिलेलं कसं काय पहा बरं. ते म्हणले हे बरोबर आहे, पण घुमटातच असायला पाहिजे, पण घुमटात द्रव्य नाही आहे. मग ते म्हणले एखाद्या वेळेस ही खोटी नोंद असेल म्हणे. मग तिसऱ्याला विचारलं. ते म्हणले नोंद खोटीसुद्धा असू शकते, पण असं बी असू शकतं की तेच पैसे दुसऱ्या कामामध्ये खर्चले असेल. मग ते खर्चाच्या डायऱ्या काढल्या. त्याच्यात पाहायला लागलो तर त्याच्यात असं लिहिलं की सोन्याच्या मोहरा ज्या आपण विकत घेतल्या 15 लाख रुपयाच्या, त्या विकत घेतल्या आणि त्याचा जो खर्च आहे तो मंदिराच्या घुमटाच्या खर्चामध्ये लावून टाकला. म्हणजे मंदिराचं घुमट तर बांधलं आणि त्याच्यामध्ये त्या मोहरा ठेवलेल्या आहेत. मग बाकीचा खर्च झाला असता तर मग त्याच्यात नोंद झाली असती ना, पण तशी काही नोंद सापडली नाही. म्हणजे सगळ्या दोघा तिघाला विचारल्यानंतर सुद्धा ते काही समजच न की काय मेळ लागला म्हणून. मग त्या घुमटामध्ये धन आहे, पण तपासावं लागेल, त्याचा शोध घ्यावा लागेल त्या नोंदीचा. मग असं करता करता ती रक्कम कुठं खर्चली. मग सोनाच्या मोहरा तर विकत घेतल्या होत्या पैशानं. मग जर त्या खर्चल्या म्हणावं तर हे सगळं बोलणं अविचारातलं दिसायला लागलं. विचार करावा लागेल थोडासा. मग त्याच्याच मग निर्विवाद असं सिद्ध झालं की घुमटामध्ये द्रव्य आहे. ही नोंद काही खोटी नाही. जर खोटी असली असती तर याचा खर्च सुद्धा लिहिला असता, पण तशी काही आपल्याला दस्तऐवज मिळालं नाही, नोंद मिळाली नाही की हे कुठं खर्च झालं म्हणून. म्हणजे निर्विवाद हे सिद्ध झालं की घुमटामध्ये द्रव्य आहे, पण तपास घ्यावा लागेल, विचार करावा लागेल की ह्या घुमटामध्ये द्रव्य आहे ते कुठं गेलं. मग त्यांच्याच घराण्यामध्ये एक वृद्ध बुद्धिमान आजोबा होते. मग ती त्या आजोबाकडे गेले. तो मुलगा गेला आणि त्यांनी सांगितलं, आजोबा मी खूप परेशान आहे. वडील एवढे मोठे व्यापारी होते, त्यांनी लोकांमध्ये अशी त्यांची चर्चा आहे की यांच्या वडिलांनी देऊळ बांधलं आणि आता ते मी घुमट पाडल्यामुळं माझी अशी बदनामी झाली की बापानं बांधलं आणि लेकानं पाडलं, हे पहा आहे चिरंजीव, अशी बदनामी झाली. मग त्या वृद्धस्थ आजोबाला त्याची दया आली. ते म्हणे काय हरकत नाही, तुझ्याजवळ किती रुपये आहेत. ते म्हणे काहीच नाही, मी कर्जबाजारी झालो, सगळे लोक मला बेजार करायले, सावकार लोक. तर ते म्हणले हे घे 200 रुपये आणि हे 200 रुपये घे आणि घुमट जसा होता तसाच, त्याच्यामध्ये काहीच फेरबदल न करता तशाला तसाच रचून काढा. मग तो घरी आला. मग त्यानं सगळ्याला बोलवलं, ते काम करणाऱ्याला, ते घुमट जशाला तसा तयार केला. आणि त्यांनी सांगितलं, काय सांगितलं की ज्यावेळेस आपलं हे बांधकाम पूर्ण होईल त्यावेळेस मोठा उत्सव करायचा. ते म्हणले काय हरकत नाही, उत्सव करू. मग त्या दिवशी तुम्ही मला सकाळीच माझ्याकडे यायचं बोलवायला मला. ते म्हणले ठीक आहे. मग ते बांधल्यावर उत्सव केला. चैत्र शुद्ध अष्टमी सकाळी आजोबाला घरी तो मुलगा घेऊन आला. मग आजोबाने सांगितले की बाबा आता 12 वाजायला लागलेत म्हणे, आपण काय करू, बागेत जाऊन सिद्धेश्वर मंदिरामध्ये त्या महादेवाचे दर्शन घेऊ. मग ते म्हणे चला काही हरकत नाही, मग प्रदक्षिणा घालू म्हणे. आता प्रदक्षिणा घालत असताना त्या घुमटाची छाया म्हणजे सावली ज्या ठिकाणी पडली, आजोबा म्हणले की तिथं खांदा म्हणे. तिथं खांदलं की बरोबर तिथं मोहरा निघाल्या. 15 लाख रुपयाच्या सोन्याच्या मोहरा निघाल्या. आता हे जे काही धन मिळालं, पण ही लिहिणाऱ्याची जी काही खुबी होती की मंदिराच्या घुमटाच्या पोकळीमध्ये द्रव्य आहे. आता ते घुमटाच्या पोकळीत 15 लाख सोन्याच्या मोहरा कशा बसतील, हे विचार करण्याची गोष्ट आहे ना. म्हणजे लिहिणाऱ्याची जी खुबी होती ती कोणालाच कळाली नाही. हे लक्षात घेण्याची बाब आहे. म्हणजे कोणत्या दिवशी, कोणत्या महिन्यात, कोणत्या वेळेला ना. आता महिन्यामध्ये 12 महिन्यातून कोणत्याही महिन्यामध्ये जर गेलो असतो तर सापडलं असतं का? नाही. फक्त तिथं विशेष काय होतं, चैत्र शुद्ध अष्टमी सकाळी दिवसाच्या 2 प्रहरी 12 वाजता वेळ, ठिकाण, मास हे सगळं निश्चित होतं, ती नोंद होती. मग द्रव्य होतं आणि खरं होतं, पण सापडलं का?
तसं वेदांत शास्त्राचे जे संस्कृत किंवा मराठीमधले जे ग्रंथ आहेत, तर त्या ग्रंथाचा शब्द अर्थ आपल्याला कळून बोलून दाखवता येईल बरं का. की परमात्मा सर्वत्र पूर्ण आहे, देहत्रयाचा द्रष्टा आहे, बालपण तारुण्य म्हातारपणाचा द्रष्टा आहे, जागृत स्वप्न सुषुप्ती या अवस्थांचा साक्षी आहे, पंचकोशातीत आहे, सच्चिदानंदरूप आहे. हे बोलता येईल ते खरे आहे. देहरूप घुमटात सच्चिदानंद आत्मरूप द्रव्य आहे. त्याची नोंद श्रुती स्मृती शास्त्रात म्हणजे ह्या वहीमध्ये नोंद केलेली आहे. हां, ती ब्रह्मनिष्ठ सद्गुरूद्वारा शास्त्राचे रहस्य समजून घेतल्याशिवाय आत्मस्वरूप धनाची प्राप्ती होणारच नाही. छांदोग्य उपनिषदामध्ये असं उदाहरण आलेलं आहे की महर्षी नारद मुनी यांना 14 विद्या 64 कला अवगत होत्या. किती? 14 विद्या 64 कला अवगत होत्या. तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये एक अशी खंत होती की आपल्याला आत्मज्ञान झालेलं नाही. शेवटी ब्रह्मदेवाचे 3 मानसपुत्र सनतकुमार, सनंदन आणि सनकादिक यांना ते शरण गेले आणि त्यांनी तिथून ब्रह्मज्ञानाचा उपदेश प्राप्त करून घेतला आणि मग त्यांच्या मनाचं समाधान झालं. मग त्यांनी सांगितलं, यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. जे अल्प आहे ते सुखरूप नाही. आणि देह कसा आहे? अल्प आहे, 3.5 हाताचा देह आहे. आणि मग म्हणून शरीराला मोजता येतं, पृथ्वीला मोजता येतं, पाण्याला मोजता येतं, रक्ताला मोजता येतं, वायू मोजता येतो. आकाशाला कोणी मोजावं, कशात मोजावं आणि कशानं मोजावं? आकाशाला मोजताच येत नाही, त्याला मापच नाही मोजायला. मग आकाशाला जर मोजता येत नाही तर आकाशाला जाणणाऱ्या मीला कसं मोजता येईल? कारण आपल्याला तर आकारच नाही. अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथोनी चराचर हरीशी भजे. आपण कसे आहोत? अव्यक्त आहोत. आता या उपाधीमध्ये आपण व्यक्त आहोत. गुप्त धन आहे ना, या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ते तत्वज्ञ संत त्याचा स्वीकार करतात आणि तुम्हाला आम्हाला स्वीकार करण्याची जी रीत आहे ती सांगतात. म्हणून इथं काय केलेलं आहे? इथं शिष्यानं सद्गुरूला धाव घातलेली आहे. धाव धाव गुरु राया काढी देऊनी हात. धाव धाव गुरु राया काढी देऊनी हात. बुडत असे भव नदी माझी नकळे अंत. मी भव नदीमध्ये बुडायला लागलो आणि हे किती खोल आहे याचा काही अंत नाही. शीन बहुमज जाहला श्रमलो पाहत पाहत. आता मी पाहायला लागलो की मला कुणी वर काढन. मला खूप दुःख झालं, श्रम झाले, आता कष्टलो मी आता की मला ह्याच्यातून कोण वर काढन. यातूनही सोडा वेगी तुम्ही श्रीगुरु समर्थ. तुम्ही समर्थ गुरु आहात, तुम्ही मला याच्यातून काय करा, सोडवा. असं शिष्यानं काय केलेली आहे? सद्गुरूच्या ठिकाणी विनंती केलेली आहे. आता येऊनी गुरुनाथे माथा ठेवीला करू. सद्गुरू प्रसन्न झाले हाकेवर. ते आले आणि सद्गुरूनं माथ्यावर काय ठेवलं? आपला हात ठेवला. म्हणजे काय? महावाक्याचा उपदेश केला. तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. आता अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू. आणि त्याच्यानं काय झालं? आपल्या ठिकाणी जे अज्ञान होतं स्वस्वरूपाचं, ते अज्ञानरूपी अंधकार निघून गेला आणि मार्ग आपल्याला सरळ दिसू लागला. आता गरजत चालियेला फिटला अज्ञान अंधारू. म्हणून मी गर्जना करत चालायला लागलो आता. का? कारण अज्ञानरूपी अंधकार नाहीसा झाला ना. मग गर्जना करायची काय? अहम ब्रह्मास्मी. मी कोण आहे? मी ब्रह्म आहे. का आहे? कारण माझ्या ठिकाणी आकार नाही म्हणून विकार नाही, आणि विकार नाही म्हणून मृत्यू नाही, आणि मृत्यू नाही म्हणून दुःख नाही, आणि दुःख नाही म्हणून सुख आहे. म्हणून सुख वसे हेच ठाई बहुपायी संताच्या म्हणून केला वास.
म्हणून आपण संतांच्या ठिकाणी काय करायचं, समागम करायचा, तिथं राहायचं. म्हणून एका जनार्दनी माझा श्रीगुरु उदारू, अशा पद्धतीनं सद्गुरूनं मला बोध केला. ती उदार आहे, कारण त्यांनीच आपल्याला हा मार्ग दाखवलेला आहे. आणि सद्गुरूनं मार्ग दाखवला, पण त्यांनी आपल्याला जो मार्ग दाखवला तर त्या मार्गामध्ये आपल्याला काही अडचण आली का? बिलकुल अडचण आली नाही. सरळ, सोपा आणि साधा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, याच्या इतकं सोपं काहीच नाही. म्हणून आता हे झालं. आता हे कशामुळं झालं? मी माझे कल्पनेने झालोसे पांगुळ. आतापर्यंत मी शरीराला मी माझं खरं समजत होतो, जगा